चला मॅच चालू करा. मॅच ऑन. आज दरम्यान आपण पाहतो आमच्या मंचावरती ओरिजिनल नारायण ढाबा नंबर 1 चे ओरिजिनल कुक सुनील पवार यांसाठी आगमन झालंय. स्वागत ते आपलं या स्पर्धेच्या वतीनं. सन्मान सुद्धा झालेला आहे. पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि ओरिजिनल नारायण ढाब्याच्या मॅनेजर सुद्धा त्यांचं मनपूर्वक स्वागत. बिलास बॉलिंग ट्रॅक वरती. मॅच ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. गेम ऑन. पहिला बॉल यावेळेस ड्राईव्ह करत असताना शॉट स्क्वार लेगला आणि एक धाव या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अगदी आपण पाहतोय हर्षल भगत असेल, बाळाराम मामा भगत यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. आणि सातत्याने आपण पाहतो प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा भरपूर मोलाचा योगदान असतं. त्यानंतर आमच्यावरती देखील नितांत प्रेम त्यांचं, त्याचे मनपूर्वक स्वागत आपण करू. एक धाव या ठिकाणी आलेली आहे. विलास हा गोलंदाज आपण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये त्याची गोलंदाजी चालू आहे. क्रिकेटमध्ये मैदानावरती आपण पाहिलं तर आता जर तरला महत्व नाही आहे. मागच्या मॅचमध्ये तब्बल एवढी मोठी धावसंख्या चेस करण्यात आली, म्हणजे धावांची इन्व्हेस्टमेंट प्रत्येक संघाने पहिल्या सत्रामध्ये भरपूर करायला हवी असा संदेश या ठिकाणी आता समालोचन कक्षाच्या वतीने देण्यात येईल. कारण या ठिकाणी 78 धावा बानकिवली संघाने चेस केल्या. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर जवळ 98 धावा सुद्धा बदलापूर संघाने चेस केलेल्या आहेत. हा विक्रम आहे. शहबाज हाजी अहमद क्रीडांगण गोरेगाव आणि या क्रीडानगरीचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट बिलास. यावेळेस चांगली लाईन पाहायला मिळते. टप्पा अचूक होता. पंच तटस्थ भूमिकेत आहेत फिरोज खान सर. आणि हा सुद्धा डॉट बॉल धावसंख्या स्थिर आपण पाहतोय. थोडस क्लायमेट आपल्याला पाहायला मिळतंय. काल कदाचित थंडीचं प्रमाण थोडंसं कमी होतं, आज थोडंसं जास्त थंडीचं प्रमाण आहे आणि ते जाणवतंय सुद्धा या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना. ओव्हर द विकेटने गोलंदाज बिलास तयार. यावेळेस आडव्या बाटने क्रॉस बाटे स्ट्रोक फटका चांगला होता, परंतु त्याही पेक्षा झेल सुंदर टिपलाय. क्षेत्ररक्षक इजाज होते. वाखाणण्याजोगी झेल. फलंदाजा ठिकाणी होईल बाद आणि धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम शिरगाव संघाला. आदरणीय बाळाशेठ सावंत यांच्या वतीनं सुद्धा भरपूर सारा शुभेच्छा येतात. शहबाज चाचा यांना सुद्धा त्यांच्या वतीनं शुभेच्छा येतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. कारण क्रिकेटला धर्म मानणार हे व्यक्तिमत्व आहे जांभेली गावचे आदरणीय बाळाशेठ सावंत आणि त्यांचेच बंधू शाखा प्रमुख विजयजी सावंत साहेब यांच्या वतीनं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा फलकावती. त्यांच्या भरपूर शुभेच्छा आणि त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार आम्ही करतो. षटक क्रमांक पहिला चालू आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा आहेत. 1 विकेट लवकर गमावली आहे. टीम शिरगाव संघाने बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. धावत संख्या फलकावती आपण पाहिली तर फक्त आणि फक्त केवळ 2 धावा आहेत. आज आपण पाहतोय सुनील पवार सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. कुठेतरी क्षणभर विश्रांती, कारण उद्यापासून पुन्हा एकदा बिझी शेड्यूल. शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल या षटकातील. स्टील बंट गो. बादची कडा फलंदाज होईल बाद. यावेळेस आपण पाहतोय क्वाड बिहाइंडच्या रूपानं आणखीन एक धक्का लागेल. मोहन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय केवळ 2 धावा
शिरगाव संघाच्या खात्यामध्ये 2 विकेट्स लवकर गमावले. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय टीम जांताराजा बदलापूर संघाच्या विरोधात शिरगाव टीम खेळती आहे. अत्यंत सुंदर निर्णय मी तर म्हणेन अद्यापर्यंत अगदी विश्वासावरती आणि आपल्या घेतलेल्या निर्णयावरती खरे उतरलेत जांताराजा बदलापूर संघाचे खेळाडू. 2 विकेट्स त्यांनी लवकर चटकावलेत. 2 धाबा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो आता बॉलिंग मार्कवरती येतात गोलंदाज जिहाद. सेकंड ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल. खालोखाल अगदी आपण पाहिलं तर 2 बदलापूरचे संघ खेळताना दिसतील. नुकताच एक ओम कोंडेश्वर बोस संघाला बीट करून पुढे सरकलाय तो मिझिया बदलापूर संघ. आणि आता या मॅच मध्ये तुम्हाला जांताराजा बदलापूर संघ पाहायला मिळतोय. चला मॅच लगेच स्टार्ट करा, जास्त वेळ घेऊ नका. टीम जांताराजा बदलापूर ही तुम्हाला पहिली वॉर्निंग देण्यात आलेली आहे आयोजकांच्या वतीनं. लक्षात असू द्या कारण आज या ठिकाणी आपण पाहतो पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत. यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल. 2 मॅचेस तिथे आपल्याला कव्हर करायचे आणि थर्ड राऊंडची एक मॅच. यावेळेस पायावरती टाकण्यात आलेला हा चेंडू आणि इथे स्ट्रॉंग अपील होती. अगदी आपण पाहतो पंच सहमत नाही आहेत आणि इथे मिळतील फक्त आणि फक्त केवळ सिंगल धाव मिळते. बाळा माने सर यांना तुम्ही पाहतायत मुख्य पंचाच्या भूमिकेत. स्क्वेअर लेगचे पंच फिरोज खान सर. खेळाचं पहिलं सत्र कोणत्याही प्रकारचा दबाव नाही आहे बॅटिंग करत असताना, परंतु अगदी आपण पाहिलं तर 2 विकेटचा दबाव अस्पष्ट जाणवतोय. थोडीशी नाजूक स्थिती आहे पहिल्या सत्रामध्ये. यावेळेस आपण पाहतोय लॉफ्ट खेळले, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक होती परंतु जणू काही त्याच्या हाताला चटका लागला असेल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तुम्हाला करावं लागतील. या ठिकाणी आपण पाहतोय अक्षरशः झेपावले होते परंतु शेवटच्या क्षणाला यावेळेस आपण पाहिलं तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर झाला. परंतु आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. बेड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. दर्जेदार चौकार. मैदानावरती दाखल झाले तुषार शिंदे सर. एक षटकार पाहायला मिळाला. अगोदरच्या बॉलवरती ताकद, त्या बॉल नंतर नजाकत सुद्धा पाहायला मिळाली आहे आणि या 4 धावा वसूल केल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतायत ओमसाई MTC लाईव्ह टेलिकास्टच्या पेज वरती. धावा संख्या फलकावरती आहेत 13-13 रन्स. गोलंदाज जिहाद. आणखीन एक आक्रमक पवित्रा घेतलाय. क्रॉस बॅट स्ट्रोक. बॉल चालला मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार आणखीन एक दर्जेदार चौकार. पहिल्या षटक हाताळलं गोलंदाज विलासने. इकॉनॉमिकल ते षटक होतं आणि आता जिहाद वरती आक्रमण करण्यात आलंय. पुन्हा एकदा शफल झालेत. क्रॉस बाटे स्ट्रोक. अगदी आपण पाहतो फटक्यासाठी जागा बनवायची होती. मागे पाहिलं होतं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्र मोकळं होतं आणि तिथे फटका सजवण्याचा प्रयत्न कुंदन भोसलेचा त्या ठिकाणी अपयशी राहिलेले आहेत. डॉट बॉल. धावा संख्या 17 आहे. शेवटचा अंतिम बॉल धावफलकामध्ये आपण पाहणार आहोत. स्टील 1 टू गो. जिहादने अद्यापर्यंत 15 धाबा या षटकामध्ये खर्च केलेत. महागडे षटक. यावेळेस आणखीन एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 10.5
5-0च्या गतीनं या धावा बनवण्यात आलेल्या आहेत. खेळाचा पहिले सत्र 5 षटकांचे मॅच आहे. फ्रेंड्स चषक गोरेगाव ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांधणी बॉल लगेच आतमध्ये द्या पण, कारण माझ बॉल मैदानामध्ये थोडंसं लेट पोचतो. अगदी आपण पाहतो. प्रेक्षकांना विनंती राहील, नम्रतेची विनंती आहे की आपण लवकरात लवकर मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये द्यायचे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकानंतर जुना चेंडू मैदानामध्ये देण्यात येईल. चला एम भाई, आपण लवकरात लवकर या ठिकाणी संपर्क करा, कारण या ठिकाणी जुने बॉल देण्यात येतील. 2 षटकानंतर तुम्हाला खेळ पाहायला मिळेल, जो मात्र जुन्या चेंडूने खेळवला जाईल. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 21 धावा फलकावती. त्याच दरम्यान शिवनाथ भगत यांचे आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. गोलंदाज सज्जा ओर द विकेट. विलास निरगुड आपण पाहतोय, त्याचा हा बॉल मागे चालला स्टंपच्या आणि शॉर्ट थर्ड मानला. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपण पाहतो. जय भवानी शिरगाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळते. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये हे तुम्ही पूर्वार्ध पाहतायत. 5 षटकांचे मॅच होणार आहे आणि पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. ऑलरेडी 3 संघ पुढे सरकलेत. गोलंदाज विलास बॉलिंग टाकवती सज्ज. यावेळेस ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय लॉंग ऑफला. तोपर्यंत एक सिंगल धाव. राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव, श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली आणि नुकताच जो संघ विजय झाला तो मिझिया बी बदलापूर, असे 3 संघ सेकंड राऊंड मध्ये पुढे सरकलेत. आणि आता या संघांमधून एक टीम पुढे सरकेल ती सेकंड राऊंड साठी. पाहिजे ज्या संघाचा खेळ अत्यंत चांगला राहील या मॅच मध्ये तो संघ यावेळेस आपण पाहतोय पुढे सरकणारे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु डीप पॉइंट मध्ये एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फेल करण्यात आलेला आहे. अगदी आपण पाहतो अप्परच्या माध्यमातून खेळण्यात आलेला फटका होता. स्ट्रोक होता. फटका बनवला गेला आणि इथे मात्र या 2 धावा सहज गतीने मिळतात. बॅटिंग करत असताना टीम जांताराच्या बदलापूर संघाच्या विरोधात जय भवानी शिरगाव टीम खेळतीये. 25 धावा 25. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरा प्रगती पथावरती आहे. फुल टॉस बॉल. इथे संधी गमावली आहे. अगदी आपण पाहतोय ही संधी तुम्हाला वारंवार मिळणार नाहीये. कदाचित दैव बलवंतर म्हणावं लागेल गोलंदाजाचं. विलासने अप्रतिम षटक हाताळलंय. प्रभावशाली गोलंदाजी का असे ना, त्याचं ज्वलंत उदाहरण विलास निरगुडा यांच्या गोलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळतंय. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये त्याने 2 विकेट महत्वपूर्ण घेतल्या, 2 धावा खर्च केल्या. यानंतर आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 5 धावा त्यांच्या या षटकामध्ये खर्च करण्यात आलेल्या आहेत. शेवटचे अंतिम 2 बॉल. यावेळेस ऑन साइडला वळवलाय. स्कोर ऑफ द विकेट. बॉल चाललाय डीप मध्ये, परंतु अगदी आपण पाहतो मिड विकेटला बॉल चाललाय. असं वाटत होतं की चेंडू स्कोर ऑफ द विकेट वळवला जाईल, परंतु तोच चान्स पाहायला मिळाला. परंतु इथे समोर चालला बड विकेट. काऊ कॉर्नर या क्षेत्रामध्ये तिथे मिळते एक सिंगल धाव. शेवटचा अंतिम बॉल. यानंतर टॉस केला जाईल मिड इनिंग मध्ये. राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव. मोठी मॅच या ठिकाणी सर्व प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील मध्यंतराला टॉस साठी यायचे. यावेळेस बॅटची कडा मागे चालला. बॉल थर्ड मॅनला बीट करत आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. बॉल फरार. रन्स मिळतील 4.
ते आपण पाहिलं तर हा गाणे अगोदरच्या मास मध्ये लावायला हवा होता, कारण 98 धावांची जी धुलाई केली ना तिथे मला असं वाटतं की वॉशिंग पावडर निर्मा याचाच वापर करण्यात आला असावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांमध्ये तब्बल 31 धावा आहेत. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती काही मिनिटांचा होईल आणि ऐकूया आपण पुन्हा एकदा डीजे मास्टरला देऊया एक संधी. आपण पाहतो 31 धाबा धाव फलकावतीत प्रथम बॅटिंग करत असताना टीम जय भवानी शिरगाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळती आहे. फ्रेंड्स ट्रॉफी 2025 हे पर्व आपण पाहतोय. या स्पर्धेचा पहिला पारितोषिक रोख रक्कम रुपये 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000, तृतीय चतुर्थ 5व्या आणि 6व्या क्रमांकासाठी 25,000 रुपयाचं रोख पारितोषिक असणारे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय बाळामामा म्हात्रे यांच्या वतीने पारितोषिक देण्यात येईल. यावेळेस आपण पाहतोय चिकडा समोर खेळलेत. अगदी आपण पाहतो पायामध्ये टाकण्यात आलेला चेंडू होता. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, परंतु सिंगल धाव मिळेल. बत्तीस धावांवरती मात्र आणखीन एक धक्का लागलाय, कारण काही चर्चा आमच्या आयोजकांशी या ठिकाणी कॉमेंट बॉक्समध्ये चालू होत्या, कारण उद्याचा संपूर्ण स्पर्धेचा शेड्यूल बत्तीस धावा धाव फलकावती आहेत. 3 विकेट्स या ठिकाणी आपण पाहतो गमावलेत जय भवानी शिरगाव टीमने. आपण चर्चा करत होतो पारितोषिकांबाबत. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 50,000 शहबाजच्या भुबरे असेल, अखिलबाई भुबरे, कैसरबाई भुबरे आणि फैसलबाई भुबरे या चारही बंधूंच्या माध्यमातून ते 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. तिसऱ्या क्रमांकासाठी 25,000 विराजी देशमुख साहेब यांच्या वतीनं हे पारितोषिक देण्यात येईल. चौथ्या क्रमांकासाठी 25,000 संदेशजी पवार असतील आणि सर्वेजी दिवटे यांच्या वतीने हे पारितोषिक या स्पर्धेसाठी देण्यात आले. 5व्या क्रमांकासाठी 25,000 वांगणी शहराचे शहर प्रमुख आदरणीय प्रसादजी परब साहेबांच्या वतीने हे पारितोषिक देण्यात येईल. आणि 6व्या क्रमांकासाठी राजेशजी पाटील साहेब यांच्या वतीनं 25,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात आले. गोलंदाज सज्ज यावेळेस अडबा बाटने फटका चांगलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घे सीमा पार. रन्स मिळतात 4. रियान खानबंदे साहेब यांच्या वतीने ते पारितोषिक स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेलं आहे. बेस्ट बॉलर साठी सायकल आहे. बाबूशेठ बुबेरे यांच्या वतीनं बेस्ट बॅट्समन साठी स्पोर्ट्स सायकल अमजाद बुबेरे यांच्या वतीनं आणि बेस्ट फिल्डर साठी सायकल आहे अक्रम बाई बुबेरे यांच्या वतीनं. यावेळेस आणखीन एक वॉट शॉट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर हिमाळीच्या बॅट मधून आणखीन एक जबरदस्त तडाखेबंद षटकार.
मैदानाच्या आतमध्ये चौथ्या 5व्या क्रमांकावरती दाखल झालाय. का बॅटिंग करतात चौकार षटकार आलाय. सन्मान आमचे मुकिलेश बुबर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. गोरेगावचा क्रिस गेल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. उद्या एक सामना त्यांचा पाहायला मिळणार आहे. पहिली मॅच असणार आहे मुकिलेश गोरेगाव. राऊंड विकेट. हो यावेळेस आपण पाहतोय धाव मिळेल 1+1 या 2 धावा मिळतील. वाईट बॉल होता अंपायर सिग्नल आणि 2च्या मदतीने टीमची टोटल 44 धावा आहेत. संताराच्या बदलापूर संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. चांगली गोलंदाजी केली विलास निरगुडाने. त्यानंतर आपण पाहतो थोडासा महागडा ठरला तो जियाद आणि आता इरफान सुद्धा या मॅच मध्ये थोडस महागडा ठरतोय. हो शफल चालेत. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जागा बनवली आहे. कुंदन भोसलेला बळतील धावा आणखी 4. जर आराखडा पाहिला ना तुषार शिंदे सर तर पहिल्या सत्रामध्ये धावांची इन्व्हेस्टमेंट होणं फार गरजेचं आहे. आता प्रत्येक संघाला तेच ठाऊक असेल की धावा कशा का होईना परंतु धावा येणं गरजेचं आहे. 48 धावा आहे धाव फलकावरती. म्हटलं जातं ना मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होनी चाहिए. शेवटचा अंतिम षटक आता या बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. स्वप्नील सावंत ज्याला मात्र गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहणार आहोत स्वप्नील सावंत. शेवटच्या अंतिम स्लॉग ओव्हरच्या या षटकामध्ये गोलंदाजीसाठी ते सज्ज झालेले आहेत. आमच्या मुख्य अतिथी कक्षाच्या एंड कडून हे षटक आपण पाहणार आहोत. स्ट्राईक एंडला सागर इरमाळी, नॉन स्ट्राईक एंडला कुंदन भोसले. शिरगाव संघाची एक महत्वाची जोडी आहे. ओ लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळतायत. अंपायर सिग्नल बाईट बॉल. खराब चेंडू पहिलाच या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला. जर गोलंदाजाची दिशा खराब असेल तर दशा व्हायला बळ लागत नाही क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं. आणि आता पहिल्याच बॉलवरती दिशा खराब पाहायला मिळालेली आहे. बाईट बॉल आलाय. धावसंख्या फलकावरती 49. 49 धावा आहेत. बॅटची लिडिंग एज क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत. स्वतः यष्टीरक्षक सागर देशमुख आणि मोठी झेल या ठिकाणी ड्रॉप करण्यात आली. इथे आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. कुंदन भोसलेला परतावा लागेल. सागर इरमाळीला स्ट्राईक हवी आहे. एकाच बॉलवरती आपण पाहिलं तर 2 संध्या निर्माण झाल्या होत्या परंतु सागर इरमाळीचा झेल ड्रॉप झाला. हरकत नाही. नॉन स्ट्राईक एंडला कुंदन भोसलेला मात्र रन आउटच्या स्वरूपात माघारी परतावा लागेल. आणखीन एक धक्का लागलाय टीम शिरगाव संघाला. आपण या खेळाडूची करत होतो. मुकेश आपण या आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. कारण उद्या त्यांचा सामना एमर या ठिकाणी होणार आहे पहिला. आणि या क्रीडांगणाचा आढावा घेण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित आहेत. बॉल चाललाय लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक बेगाने येतात तोपर्यंत 2 धावांचा अवधी आहे. सागर इरमाळीला सातत्याने आपण पाहतो धावा एकवटत असताना त्याला माहिती आता संधी मिळेल ना मिळेल त्या संधीचं सोनं करायचंय. कारण जास्तीत जास्त धाबा बनवावे लागतील. या क्रीडा नगरीमध्ये कोणती धावसंख्या सेफ नाहीये असंच म्हणायला हरकत नाहीये या मॅच मध्ये सुद्धा. कारण 52 धावा सागर इरमाळीला सुद्धा वाटत असेल की या धावा खूप कमी प्रमाणे धावांचं. कारण गोलंदाजी करत असताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये विलास निरगुडाने 2 स्पेल हाताळले. 12 चेंडूंमध्ये अवघ्या 12 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय विलास निरगुडा. 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. ओ शफल चालेत. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर.
ठोकलाय सागर इरमाळीच्या बाट मधून आलेला आणखीन एक नेत्रदीपक षटकार. या षटकारांना 58 धाव फलकावरती आपण पाहतोय. काय जबरदस्त कंट्रोल आणि बेट अँड वॉच क्रिकेट पाहायला मिळालंय. चला टॉस साठी यायचे. राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव आणि श्री गणेश क्रिकेट संघ माणिकवली. मोठी लढत कुळगाव माणिकवली या दोन टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला पंकज भोले तर दुसऱ्या बाजूला सुदर्शन जाधव अशी बिग फाईट मैदानावरती आपण पाहणार आहोत. ज्याच्या बॅट मधून निघतायत तोफेचे गोळे. नाव त्याचं पंकज भोले. शेवटचे काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. खेळाचं पहिलं सत्र आपण पाहतोय. गोलंदाज स्वप्नील. पुन्हा एकदा वेळेस आपण पाहतोय ऑन साइडला चेंडू वळवला. स्कोर ऑफ द विकेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चालला बॉल. एक कंप्लीट झाली. सेकंड इथे मात्र सागरला स्ट्राईक हवी आहे आणि आता फलंदाज बाद होतील. विकेट सॅक्रिफाईस होते. आणखीन एक धक्का लागेल टीम जय भवानी शिरगाव टीमला. या ठिकाणी आपण पाहतो रणवे रिधम मध्ये फलंदाजाने थोडस अडथळा निर्माण केला असं म्हणावं लागेल. सागरला मात्र या ठिकाणी त्याचा टास्क घ्यायचा आहे. दोन चेंडूंचा खेळ बॅलन्स. यावेळेस कोलबा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करत असताना बी शेप मध्ये हा पटका चाललाय. बॉल लॉंग ऑनला. शतरक्षक तिथे थोडेसे फंबल पाहायला मिळाले. मिस्टेक आणि आता बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळते आणखी 4. मयंक सावंत आणि मंजिरी सावंत यांच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा येतात. मयंक मंजिरी एंटरप्राइजेस यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यांचे मनपूर्वक स्वागत. 1 वाजला तरी ही चिमुरडी अजूनही जागी आहे. क्रिकेट वेडी आहे. यावेळेस लॉफ्ट केलंय. फटका प्रतिमे क्षेत्ररक्षक जज करतायत परंतु या ठिकाणी आपण पाहिलं झेल टिपला गेलाय आणि फलंदाज होईल बाद. पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आल्यात आणि 64 धावांचं आव्हान या मॅच मध्ये असेल. जांताराच्या बदलापूर संघासमोर टॉस या ठिकाणी 2 टीम मध्ये केला जाईल. राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश क्रिकेट संघ माणिकवली. आपण लगेचच जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तिथे उपस्थित असेल आमचे तुषारजी शिंदे सर. थँक्यू महेश सर. विनंती आपण या टॉस साठी राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव संघाचे संघनायक विनंती आपण या टॉस साठी आणि श्री गणेश क्रिकेट क्लब मानकिवली आपण देखील या टॉस साठी विनंती आहे. चला बोथ द कॅप्टन्स प्लीज कम फॉर द टॉस इमिडिएटली. नक्कीच आपण चर्चा तुषार शिंदे सर करत होतो. पारितोषिकांची 1 ते 6 क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत ते सन्माननीय किरण शेठ राऊत यांच्या वतीने आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. त्यांचे मनपूर्वक आभार. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, फिल्डर सिरीज साठी ज्या ट्रॉफीज तुम्ही पाहता ते असलमभाई खान यांच्या वतीने देण्यात आल्या. मॅन ऑफ द मॅच साठी सर्व ट्रॉफीज इरफानभाई नजे, साजिदभाई गाझी यांचं मनपूर्वक विशेष आभार. मेडल प्रमोदजी खंडागले. बॉल पुरस्कृत करणारे रणजितजी सोनकांबले आणि पाण्याची व्यवस्था संपूर्ण स्पर्धेमध्ये शाबीरभाई बुबेरे आणि जेवणाची व्यवस्था शानवाजभाई शेख. टेल इथे कॉल केला होता आणि टेल ॲज इट इज आहे.
आणि प्रथम क्षेत्ररक्षण करतील. सांगतायत ओके ठीक आहे. टॉस आपण पाहतो इथे जिंकलाय राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव संघान आणि निर्णय आपल्यापर्यंत येईलच. यस टॉस संपन्न झालाय. ही न्यूज टॉस बॉक्स मधून आहे. टॉस इथे संपन्न झालेला आहे. धन्यवाद. थँक यू सो मच मॅडी सर आणि थँक्यू सो मच तुषार सर. 64 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये जानता बदलापूर या टीमला. फलंदाज दाखल होत आहेत. सागर देशमुख आणि सैफ ही जोडी सज्ज होते. ती म्हणजेच जानता बदलापूर या टीमकडून 64 धावा बनवायच्या 5 षटकांमध्ये. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही कधी घडू शकतं. याआधीच्या 2 मॅच आपण पाहिल्या असतील. मानकिवली टीमने 78 धावा चेस केल्या आणि खऱ्या अर्थाने मिझिया बी बदलापूर या टीमने इतिहास घडवलाय. फ्रेंड्स चषक गोरेगाव या स्पर्धेमध्ये 98 धावा चेस केल्यात. यस आपण चला सामना सुरू करूया. 30 चेंडू बनवायच्या धावा 64 या मॅच मध्ये जानता बदलापूर या टीमला. खूप चांगली बॅटिंग केली जय भवानी शिरगाव या टीमने. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या पहिल्या षटकामध्ये हेमंत आहेत आणि स्ट्राईक इनला फलंदाज आहे सैफ. सैफ आणि सागर देशमुख ही जोडी आहे. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू पंचांनी डेट चेंडू घोषित करतायत. फिरोज सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. 30 चेंडू आणि 64 धावा बनवायच्या या मॅच मध्ये. सैफ यावीस लाईन खराब आहे आणि वाईट बॉलचा इशारा येतोय. या अवांतर धावेने धावसंख्या आहे 1. एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये आपण पाहतोय. टार्गेट 64 धावांचं आहे. बॅटच्या आतली कडा आहे आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये हे दोन्ही फलंदाज पोहोचतायत. मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. 64 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे जय भवानी शिरगाव या टीमने जानता बदलापूर या टीम समोर. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे.
गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा. आजची ही दुसरी रात्र आहे आणि पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना सुरू आहे. शिरगाव आणि बदलापूर एकाच विभागातील हे दोन संघ आमने सामने. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, डॉट बॉलची समाप्ती होतीये. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती फक्त आणि फक्त 2. प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने शिरगाव या टीमचे इथे उपस्थित आहेत. ते देखील या सामन्याचा आनंद घेतात आणि त्यांचं देखील आपण करूया स्वागत. फ्रेंड्स चषक गोरेगाव या स्पर्धेमध्ये परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि सागर देशमुखला शांत ठेवलंय. बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट. थोडासा संघर्ष करतोय सागर देशमुख. रन मशीन आहे जानतराच्या बदलापूर या टीमची आणि तो नक्कीच या मॅच मध्ये थोडासा संघर्ष करतोय. धावसंख्या आहे 2. यावेळेस अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी पाहायला मिळते. सलगचा आलाय हा तिसरा डॉट बॉल. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी हेमंत करतायत आणि या P1च्या षटकामध्ये, या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज हेमंत. राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्रायकिंगला फलंदाज सागर देशमुख. आणि क्लीन बोल्ट. यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाल्या बाद सागर देशमुख. बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. इन ॲट नंबर 3 जिहाद. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल या मॅच मध्ये सैफ आणि जिहादला, कारण की सागर देशमुख 0वरती बाद झालेत. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे जानतराच्या बदलापूर या टीमला या मॅच मध्ये. या पुढील मॅच मध्ये राज क्रीडा मंडळ कुळगाव या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आणि श्री गणेश मानकिवली या टीमला इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्यासाठी. जिहाद ऑन स्ट्राइक. ऑन साइडला फटका चांगला आहे. गॅप भरपूर मोठी आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जानतराच्या बदलापूर या टीमची 1/6. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 58 धावांची गरज आहे. चोवीस चेंडू आणि 58 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये जानतराच्या बदलापूर या टीमला. नवीन गोलंदाज जीवन आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. 14.50च्या सरासरीने
धावा बनवावे लागतील प्रति षटकामागे. स्ट्रायकिंगला फलंदाज सेफ. ऑन साइडला फटका चांगल्या डीप मध्ये, फिल्डर एलिव्हेशन नाहीये आणि मिड विकेट सीमा रेषेवरती हा झेल टिपलाय. फलंदाज झालाय बाद. सेफ. बॅक टू द पविलियन. सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे गोलंदाज जीवनने. अन्य बॅट्समन इरफान येत आहेत. इरफान आणि जिहाद ही जोडी जल्लोष आपण पाहू शकाल प्रेक्षकांमध्ये. जय भवानी शिरगाव या टीमच्या, कारण की प्रत्येक विकेटला फार महत्व आहे आणि ती विकेट मिळवली आहे जीवनने देखील पहिल्या चेंडूवरती. स्विच हिट करतायत. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत पॉइंटला. चांगले क्षेत्ररक्षण मिळते. एक धावन धावसंख्या. एकने पुढे जाईल. 2 बाद 7 ही धावसंख्या आहे. गुलाबी थंडी आपण पाहतोय आणि या थंड वातावरणामध्ये हा सामना सुरू आहे. ओमसाई MTC लाईव्ह .in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. कुणाल म्हात्रे, अक्षय म्हात्रे, 81-82 सरकार. क्या बात आहे, क्या बात आहे. अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलं, खूप आधीच खेळले आणि चेंडू थोडासा उशिराने आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने. यस, अर्ली बॅट्सविंग आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 2 बाद 7. अजून एक चांगला चेंडू. यादी आपण पाहिलं इन स्विंग आणि हा चेंडू आपण पाहतोय आउट स्विंग आणि आलाय हा डॉट बॉल. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये, जिथे बनवायचे धावा 64 5 षटकांमध्ये. परफेक्ट यॉर्कर चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये हा चेंडू फेकला होता आणि सॉफ्टने खेळतायत. ड्राईव्ह केलाय लॉंगॉनला डीप मध्ये. फिल्डर आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 8 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 19 चेंडू आणि 56 धावा बनवायचे त्या मॅच मध्ये. समीकरण कठीण होत चाललंय, कारण की 19 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे. परफेक्ट यॉर्कर चेंडू पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी जीवनने केली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 55 धावांची गरज आहे जांतराजा बदलापूर या टीमला. अठरा चेंडू आणि 55 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. बॅकफुटला गेले. पंच करतायत. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. क्या बात आहे. सागर होते. SP आहेत. फिल्डर SP आहेत आणि मिळते एकच धाव. हेमंत आहेत सेकंड स्पेल मध्ये.
ज्या हेमंतने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट मिळवली होती. 17 चेंडू बनवायच्या धावा 54 या मॅच मध्ये. परफेक्ट यॉर्कर ड्राईव्ह केलं डीप मध्ये लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षण, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होतीये. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय, चौकार षटकर मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. शाबाद चाचा बुबेरे, अमरबाई बुबेरे आणि ग्रामस्थ मंडळ गोरेगाव यांच्या माध्यमातून फ्रेंड्स चषक गोरेगाव या स्पर्धेचं आयोजन. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 12. 2.2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 2 बाद 12 ही धावसंख्या आहे. एका धावेसाठी संघर्ष सुरू आहे या मॅच मध्ये. 16 चेंडू 52 धावा अजूनही बनवायचे आहेत. परफेक्ट यॉर्कर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतायत हे दोन्ही फलंदाज. मिळते 1 धाव्या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 पुढे जाईल 13. यादी दोन्ही सामने आपण पाहिले असतील. श्री गणेश मानकिवली या टीमने 78 धावा चेस केल्या. त्यानंतर मिझिया बदलापूर बी या टीमने तर इतिहास घडवलाय, 98 धावा चेस केल्यात या स्पर्धेमध्ये. परंतु या मॅच मध्ये 64 धावा बनवायच्या आहेत आणि दमछाक होते. ऑन साइडला फटका चांगला आहे. बिग हिट, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. या फटक्यांची नितांत गरज आहे जानतराजा बदलापूर या टीमला आणि तो षटकार येतोय. या 6 धावा टॉनिकचं काम करतील. या 6 धावा मनोबल वाढवतील जानतराजा बदलापूर या टीमचं. 19. बॅटची कडा आहे. लॉंग स्टॉप, बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार मिळतोय आणि लक फॅक्टर ऑन झालंय. जानतराजा बदलापूर या टीम साठी येतोय हा नशिबाचा चौकार. धावसंख्या 23 आहे. 13 चेंडू आणि 41 धावांची गरज. या मॅच मध्ये कमबॅक झालंय जानतराजा बदलापूर या टीमचं. परफेक्ट यॉर्कर ड्राईव्ह करतायत. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 40.
तो मच कुणाल पेनकर देखील इन ऍक्शन मध्ये आहेत आणि जांताराच्या बदलापूर संघ थोडा का होईना बॅकफुटवरती आलाय, कारण की अपेक्षित खेळ आतापर्यंत होऊ शकला नाहीये. 12 चेंडू आणि अजूनही बनवायच्या धावा 40. गिअर चेंज करावा लागेल, टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल, चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या मॅच मध्ये, कारण की इथून 20.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवायच्या आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. चांगली बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. जिहाद आणि इरफान जोपर्यंत खेळपट्टीवरती असतील तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील. जांतराजा बदलापूर या टीमच्या 11 चेंडू 36 धावा बनवायच्या आहेत. सागर येतोय या चौथ्या षटकामध्ये, या निर्णायक षटकामध्ये, कारण की हे षटक फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. 30 या सर्कल मध्ये चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव. 10 चेंडू आणि 35 धावांची अजूनही गरज आहे जांतराच्या बदलापूर या टीमला. हे 4 चेंडू फार महत्वाचे असतील या षटकामधील, कारण की जर या 4 चेंडूमध्ये 2 ते 3 मोठे फटके आले तर नक्कीच वापसी करेल जांतराच्या बदलापूर संघ. आणि जर हे 4 चेंडू चांगले हाताळले तर या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करेल जय भवानी शिरगाव संघ. हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न आणि चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आलेला नाही आणि शॉर्ट फाईन लेगला चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये जय भवानी शिरगाव या टीमला. इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती चौकार किंवा षटकार मारावा लागेल या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी जांतराजा बदलापूर या टीमला. 9 चेंडू शिल्लक, 34 धावा अजूनही बनवायच्या आहेत. फुल टॉस त्याला पाठवलंय सीमारेषेच्या लगत, मिडविकेट सीमारेषेवरती. नक्कीच हा झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 32. अर्धा पल्ला पूर्ण केलाय, अजूनही 32 धावा बनवायच्या आहेत. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फुल टॉस चुकीला माफी नाहीये. मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग लॉंग बिग वे, माइटी ह्यूज, मॅक्सिमम षटकार. चाचा झेल सोडलाय आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावलाय जिहादने. 7 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 26 धावा बनवायच्या आहेत. मिस्टॅमिंग स्ट्रोक, कॉटन बॉलची संधी आणि सागरने हा झेल सोडलेला आहे आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 39. 39, 6 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 25 धावा बनवायच्या आहेत जांतराजा बदलापूर या टीमला.
मयूर येतोय नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये या 25 धावा डिफेंड करण्यासाठी आणि स्ट्रायकिंगला फलंदाज जिहाद. यावेळी ड्राईव्ह करतायत डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. लॉंग ऑनला एक धाव झाली पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेकी थोडीशी खराब आली आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. 5 चेंडू 23 धावा बनवायच्या आहेत. 5 चेंडूंमध्ये 4 षटकार मारावे लागतील. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. आणि काय घडलंय, बीमर पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बीमर चेंडू हा घातकी चेंडू आपण पाहिला आणि त्याच्यावरती पंचांनी दंडित केलेला आहे. 5 चेंडू आणि 22 धाव बनवायचे आहेत. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. या मॅच मध्ये ट्विस्ट. फ्री हिटचा इशारा येतोय पंचांचा. 5 चेंडू 22 धाव बनवायचे आहेत जानतराच्या बदलापूर या टीमला. फ्री हिट आहे आणि त्या फ्री हिटच्या चेंडूवरती पुरेपूर फायदा घेतलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. सीमारेषेच्या बाहेर येतोय हा षटकार. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. मी आधीच म्हटलं जिहाद जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील. कारण की जिहाद मध्ये ती क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. बॅटची कडा आणि शॉट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. धावबाची संधी आहे. विकेटचं पतन फलंदाज झाल्या बाद धावबाच्या स्वरूपात लागतोय. अजून एक धक्का जानतराजा बदलापूर या टीमला. 3 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 15. फलंदाज, परंतु महत्वाची गोष्ट जिहादकडे स्ट्राइक आहे. 3 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. हा चेंडू फार महत्वाचा असेल. 49 धावा धावफलकावरती आहेत. प्लेड ऑन. फलंदाज झाल्या बाद या सामन्यामधील ही गोल्डन विकेट मिळवली आहे गोलंदाज मयूरने. बिग विकेट डाऊन. जिहाद बॅक टू द पवेलियन. या 40 धावांची विस्फोटक इनिंग साकारली जिहादने. 2 चेंडू बनवायचे धावा 15. हा सामना जिंकण्यासाठी एखादा नो बॉल जर आला त्याच्यावरती एक्स्ट्रा धावा आल्या तर नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक होईल. परंतु जर तरला महत्व नाहीये. आता मात्र या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे जय भवानी शिरगाव या टीमने. न्यू बॅट्समन एजाज. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल होतो आहे. शॉट बॅकवर्ड पॉइंटला मिळते 1 धाव आणि
फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये, कारण की 1 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच आहे कोलगाव टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि श्री गणेश मानकिवली या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलेला आहे. या सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जय भवानी शिरगाव या टीमने. जय भवानी शिरगाव संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. जानता राजा बदलापूर संघ.